माहिती मिळेल आपण कोल्हापूरला गेलो ना चांगलं थांबा पुढे यावं लागतं पुढे जावं लागतं मग बघा पुढे 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 सर आहे बघा किंवा कसं आहे पाणी बघा पुढे सकाळी कुठं काढायची 5 मिनिटं पुढं पुढं सरा फोकस फोकस मोहन कुठे गेला रे गाडी हल्ल्यापासून कोण बसलंच नाही सगळे माझ्या जवळ आहे साऊंड नाही माहिती थोरात मिस्त्री त्याला मोबाईल हो फोटो हो मिस्त्री बसून घ्या 2 मिनिटं जी लोकशाही भारताला प्राप्त झालेली आहे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या तळ्यासाठी अर्थात याचं नाव आहे चौदार तळे या चौदार तळ्यासाठी खूप अशा प्रकारचा प्रयत्न केला कारण त्या काळामध्ये जे दलित लोक आहेत यांना या तळ्यातील पाण्याला स्पर्श करण्याची सुद्धा परवानगी नव्हती या तळ्यामध्ये गुरंढोरं पाणी पित होती आणि या ठिकाणी कपडे धुतले जात होती पण जे दलित लोक आहेत त्यांना मात्र या तळ्यातील पाण्याला स्पर्श करण्याची सुद्धा परवानगी नव्हती म्हणजे अर्थात दलितांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत होता हे जे पाणी आहे या पाण्यासाठी मग आंबेडकरांना चळवळ करावी लागली लढा उभा करावा लागला आणि या आंदोलनातून या दलित गोरगरीब लोकांसाठी त्यांनी प्रयत्न केला आणि या चौदार तळ्याचं पाणी सर्व जनतेला मिळावं सर्व लोकांना मिळावं अशा प्रकारचा त्यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आता सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह आणि वास्तविक पाहता कुठल्याही प्रकारचं रक्त न सांडता केलेली ही चळवळ ज्या पद्धतीने महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसा सत्याग्रह हा मार्ग अवलंबला त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे सामाजिक कार्य आहे हे कार्य करण्यासाठी अहिंसेचा मार्ग स्वीकारला सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला आणि या अहिंसेच्या सत्याग्रहाच्या चळवळीच्या मार्गातून या दलित लोकांसाठी सर्व लोकांसाठी आंदोलन करून या
चौदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वी केला आणि सर्व लोकांना हे जल, हे पाणी, अर्थात पाण्याला आपण जीवन म्हणतो, या पाण्याला स्पर्श करायचा, हे पाणी पिण्यासाठी सर्वांनी वापरायचं, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला यश मिळालं. हेच ते चौदार तळ. महाड आता गजबजलेलं हे शहर वाटते आपल्याला, गावाच्या बाहेरच्या बाजूला हे तळ होतं, पण आता आपण पाहिजे की गावाच्या मध्यवर्ती, महाड या गावाच्या मध्यवर्ती हे चौदार तळ आहे. आणि ही लाईटिंग वगैरे त्या काही काळामध्ये नव्हती किंवा ही बांधणी वगैरे अशा प्रकारची नव्हती. आपल्याकडे जे तळ असतं ग्रामीण भागात तशा प्रकारचं हे तळ होतं आणि या तळ्याचा, चौदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आणि लोकशाहीचं जे तत्व आहे, आपण म्हणताय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत, लोकांच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडवून आणणे म्हणजेच लोकशाही. आणि लोकशाहीच्या या धोरणानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्याग्रह यशस्वी केलेला आहे. मला जी माहिती या ठिकाणी सांगण्याची परवानगी आपण दिली त्याबद्दल रोपटे फाउंडेशनचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवतात सगळ्यांनी. सर आपल्या ते मुलींना रयत शिक्षण संस्थेवरती शिकवायला आहेत. सकाळी सांगितलं आपल्या इथले अनेक लोक कुठल्या ना कुठल्या पदावर आहेत, फक्त आपण ओळखी करून देत नाहीत. पुन्हा आपल्यात कमी जास्त पदाचा दर्जा येऊ नये. सरांकडून सांगता बोलता बोलता तारीख राहून गेली. 1923-24 साली हायकोर्टाने, उच्च न्यायालयाने आदेश दिले होते की आपल्या भारतामध्ये सर्व ज्या सार्वजनिक वस्तू आहेत त्या सर्वांना वापरण्यासाठी खुल्या करण्यात आलेल्या आहेत. पण इथल्या सनातनी लोकांनी त्याच्यावर हक्क सांगितला होता. बाबासाहेबांनी पुढे लिहिलंय, हा संघर केवळ पाण्यासाठी नव्हता, म्हणजे हे पाणी प्यायचं नव्हतं त्यांना, तर मूलभूत हक्कांसाठी होता. मूलभूत हक्क पाहिजे होते त्याच्यासाठी. हे पाणी काय चांगलं आहे का? आता बघितलं तर चांगलं वाटत नाही. 1923 आणि 24 सालामध्ये हायकोर्टाने निकाल दिल्यानंतरही इथले सनातनी लोकांना आपल्या मोकळ्या मनाने जगून देत नव्हते, आपली कमान ठेवत होते लोकांवर. आणि मग 20 मार्च 1927चा दिवस उजाडला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्यावरचं इथलं स्वतः मुठीनं पाणी पिलेले फोटो आपल्याला बघायला मिळत असतील. तसेच अनेक हजारो त्यांच्या अनुयायांनी, आपल्या लोकांनी हे चौदार तळ्याचं पाणी पिले. चौदार तळे म्हणजे इथं चौदार नाही, हे पाणी प्यायचं बी नव्हतं, पण त्याला नाव दिला आणि हा इतिहास घडला. संपूर्ण भारतामध्ये मग परत सगळीकडे लोकांना स्पृश्य संस्था आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हा जातीयवादीचा भस्मासूर जोपर्यंत आपण मारत नाही तोपर्यंत आपला भारत जगात एक नंबर होणार नाही. जातीयवाद हा आपल्या भारताला लागलेला कलंक आहे. त्यामुळे आपण जातीयवाद किंवा शेवटा शेवट म्हणतो त्या गोष्टी याच्या आधी संपलेल्या आता नाही दिसत, पण बाबासाहेबांचा जो लढा होता त्याच्यासाठी त्यांनी तिथं लिहूनच ठेवलंय, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी लढत राहणार. या गोष्टीसाठी सगळ्यांनी बाबासाहेबांच्या नावाने घोषणा द्यायची एकदम मोठ्याने. त्यानंतर आपले सागर सर गाणं सादर करतील भीमगीत. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे मातरम. धन्यवाद. या सागर तर सर्वांना जय शिवराय, नमोबुद्धाय, जय भीम. सर्वांना मानाचा आणि स्वाभिमानाचा प्रथमता जय भीम, जय भीम. खर तर हा संघ हा मालवी मूलभूत हक्कासाठीचा हा संघर्ष होता. माणसं कशी असतात, काही माणसं धुळी जन्माला येऊन जगाच्या इतिहासामध्ये जाऊन बसतात. ते उदाहरण सांगतो, माणसाला मोठं किती होता आलं पाहिजे, माणसाला मोठं किती होता आला पाहिजे. एके दिवशी बाबासाहेब आंबेडकर सातारच्या एका शाळेमध्ये शिकत असताना त्यावेळेस इंग्रज अधिकारी त्या वर्गामध्ये आले. इंग्रज अधिकारी वर्गामध्ये आले असता बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसलेले असायचे, कारण इथल्या लोकांनी बाबासाहेबांना जो अधिकार दिला होता शिक्षणाचा, तो अधिकार होता तो वर्गाच्या बाहेर बसायला लागायचा आणि शिकावं लागायचं बाबासाहेबांना.
काय झालं, इंग्रज अधिकारी ते वर्गाच्या शाळेवरती आला. इन्स्पेक्शनचा दिवस आहे. वर्गात इन्स्पेक्शनच्या दिवशी इंग्रज अधिकाऱ्याने प्रश्न केला. एकाही वर्गातल्या पोराला त्या प्रश्नाचं उत्तर येईल. पण वर्गाच्या बाहेर बसणारा विद्यार्थी प्रत्येक प्रश्नाला हात वर करायचा आणि सांगायचा, साहेब याचं उत्तर मी देऊ का? त्यावेळेस बाबासाहेब उभा राहायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे. एक प्रश्न विचारला, दोन प्रश्न विचारले, तीन प्रश्न विचारले. वर्गाच्या आतमध्ये बसणारी सर्वच माणसं, सर्व क्षेत्रातली माणसं होती, मोठ्या घराण्यातली माणसं होती, परंतु एकाही माणसाला त्या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. पण वर्गाच्या बाहेर बसणारे बाबासाहेब प्रत्येक प्रश्नाला हात वर करायचं आणि सांगायचे, साहेब त्याचं उत्तर मी देऊ का? आणि बरोबर उत्तर द्यायचे. बाबासाहेबांनी त्या शिक्षकाला विचारलं, साहेब तुमच्या जर वर्गाची जर तुमच्या शाळेची जर तुम्ही लाज राखली असेल तर त्या वर्गाच्या बाहेर बसणाऱ्या त्या पोराने राखली. आणि म्हणून बाबासाहेबांना इंग्रज अधिकाऱ्यांनी आतमध्ये बोलवलं. आतमध्ये बोलवून इंग्रज अधिकाऱ्याने त्या बाबासाहेबांना प्रश्न केला, भिवा काय नाव तुझं? बाळ सांग काय नाव तुझं? बाबासाहेब म्हणतात, साहेब बाळ भिवा म्हणतात मला. माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. भीमराव बऱ्याच प्रश्नाचं उत्तर तू दिलेस बरं का, पण तुला जाता जाता एक प्रश्न विचारतो, सांगशील बाळ तू? भीमराव सांगेल, काय साहेब काय सांगणार? काय नाही सांगू शकत, विचारा साहेब. त्यावेळेस त्या वर्गामध्ये आलेले निरीक्षणच्या अधिकाऱ्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांनी बाबासाहेबांना प्रश्न केला, सांग दिवा तुला सगळ्यात दूरचा ग्रह कोणता वाटतो? सर्वात वरचा सगळ्यात दूरचा ग्रह तुला कोणता वाटतो? तर बाबासाहेबांनी उत्तर दिलं होते इंग्रज अधिकाऱ्याला, साहेब वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेला पाण्याचा माठ आहे ना, पाण्याचा माठ तो माझ्यासाठी सर्वात लांबचा ग्रह आहे, सर्वात लांबचा दुर्ग आहे. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं, साहेब मला सर्वात दूरचा ग्रह तो वाटत नाही, तर वर्गाच्या पाठीमध्ये वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला पाण्याचा माठ हा सर्वात मला थोर वाटतो. ते बाबासाहेब इंग्लंडच्या विद्यापीठात, अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातात. कोलंबिया विद्यापीठाचा एक माणूस बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन अमेरिकेचा अध्यक्षपद स्वीकारतो आणि अमेरिका देश ज्ञानवंत देशाच्या ज्ञानवेशीवरती बाबासाहेबांचा पुतळा दाखवतो. आणि त्या पुतळ्यावरती त्या ज्ञानवेशीवरती बाबासाहेबांचं नाव लिहिलं जातं, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. संघर्ष साधा नाही दादांनो, बाबासाहेब इतकी साधी नाही दादांनो. इथल्या लोकांनी, सनातनी लोकांनी या मनस्फूर्तीने आमच्या समाजाला वळीत टाकलं होतं. अहो पाण्याच्या सोडा, अहो आमच्या सावलीचा विंटा झाला तरी, अंगावरती सावली पडली तरी तुम्हाला विंटा आमचा व्हायचा. तुमच्या अंगावरती आमची सावली पडली तरी तुम्हाला विंटा व्हायचा. आमच्या पायाच्या ठिसे जमिनीवरती पडले तरी तुम्हाला त्या ठिशावरती चालावं लागलं तर तुम्हाला विंटा व्हायचा. आम्ही एखाद्या जागेवरती चुकलो तरी ती जमीन विकळून जायची. म्हणून तुम्ही आमच्या घरामध्ये गाडगा टाकलं, तुम्ही आमच्या घरामध्ये चुकण्यासाठी गाडगा टाकलं, आमची पावलं पाठीमागे उठून म्हणून आमच्या पाठीवरती झाडं बांधला. एवढा संघर्ष बाबासाहेबांना करावा लागला. ती लहान माणसं लहान कशी होतात दादा, ते बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं. बाबासाहेब म्हणजे साधं व्यक्तिमत्व नाही. आणि त्या काळात बाबासाहेबांनी ही मनस्फूर्ती रायगडाच्या पैठ्याशी, म्हणजे हे महाड आहे, बाबासाहेबांनी रायगडाच्या पैठ्याशी मनस्फूर्ती त्या महाड गावात जाईल, रायगडाच्या पैठ्याला जाईल आणि 14 दिनाचा सत्याग्रह केला आणि या देशाला एक संविधान दिलं. सर्व धर्म समानतेचा संदेश दिला बाबासाहेबांनी. आणि म्हणून मी म्हणतोय, दोन राज्य इथे गाजले, दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. अहो दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक राजा कोणता? छत्रपती शिवाजी महाराज.
आणि दुसरे राजे म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर. आणि म्हणून दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. हो रायगडावर शिवरायाचा राज्याभिषेक झाला, रायगडावर शिवरायाचा राज्याभिषेक झाला. दलितांचा राजा महाडी घोषित केला, दलितांचा राजा. हो दलितांचा राजा महाडी घोषित केला, दलितांचा राजा महाडी घोषित केला. दोन नरमणी, हो हो दोन नरमणी असे शोभले दोन्ही वीर बहादर, दोन नरमणी असे शोभले दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, 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 एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. असे दादा हे आपल्या देशामध्ये झालेले भीमराव राजा आंबेडकर हे दुसरे राज्य आहे. सर आपल्या शिवरायांना सुद्धा त्या मनुस्मृतीनं सांगितलं की हा शूद्र आहे, हा राजा होऊ शकत नाही. यांना मुसलमानांचा राजा चालत पण हिंदू राजा चालत नाही. आपण हिंदू आहोत, आपण सनातनी आहोत हे लक्षात डोक्यात घ्या. आपण गर्व से कहो हम हिंदू आहे, सनातनी. हळूहळू तुमच्या आमच्या डोक्यात सनातन हिंदू धर्म ते विसरून जावा, ते त्यांच्या पोटासाठी चाललंय. आपण फक्त हिंदूच म्हणून जगायचं. हिंदू कोण? तुकाराम महाराज. त्यांना त्रास देणारे कोण? सनातनी. त्यांचा तो विरोधक ना काठीनं मारलेला ज्ञानोबा आहे हिंदू, त्यांना त्रास देणारे ते सनातनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदूच होते त्यावेळेस, त्यांना त्रास कोणी दिला? त्यातलेच सनातनी. म्हणून आपण हिंदू म्हणून जगायचं. मग असे आज सांगता विषय राहिला होता कुठला? आपल्याला मताचा अधिकार नव्हता, सगळ्यांना मतदान करण्याचा अधिकार दिला म्हणून लोक आपल्याकडे पाया पडत येते, नाहीतर पहिलं आपल्याला त्यांच्या पाया पडावं लागायचं. चला मित्रांनो, एक सांगायचं राहिलं मग असे की जो आपल्याला मतदानाचा जो अधिकार दिला आहे, जो महिलांसाठी बाबासाहेबांनी, तुम्ही नोकरीला असताना देखील, तुम्ही नोकरीला असताना जर तुम्हाला जर डिलिव्हरीमध्ये जर सुट्टी पाहिजे असेल, तुम्हाला जर सुट्टी घ्यायची असेल, तुम्ही पोटामध्ये बाळ घेऊन काम करू शकत नाही. पण पोटामध्ये बाळ घेऊन तुम्ही जर घरी राहून सुट्टी घेतली तरी त्याचा पगार देखील बाबासाहेबांनी तुमच्यासाठी चालू केलाय. महिलांसाठी बाबाने पहिल्यांदा मंत्रिपदाचा, महिलांना न्याय मिळवण्यासाठी जर बाबासाहेब कोणी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असेल तर ते पहिले मंत्री आहेत बाबासाहेब आंबेडकर. हे मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिलाय. नाहीतर मताचा अधिकार जर मोठ्या माणसाला दिला असता, जर कर भरणाऱ्याला दिला असता तर तुमच्या आमच्या माणसाला काहीच किंमत नसते. म्हणून हा मताचा अधिकार देखील बाबासाहेबांनी दिला. मित्रांनो, आपण जेवणाची ऑर्डर आता पुढे कोल्हापूरला दिली. नव्हती कशाची मान, नव्हती कशाची मान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे शिवराया, हो शिवरायाच्या काळे नव्हती कशाची मान, नव्हती कशाची मान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या राती चमकत होत, काळ्या राती चमकत होत विचारताच सुन, काळ्या राती चमकत होत विचारताच होण. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सोन. कल्याणच्या सुभेदाराची देखणी मुलगी,
राजांच्या दरबारात हजर केली गेली, राजांसमोर उभी ठाकली गेली. शिवराय काय करतात? काळ्या रात्री जळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री जळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सून, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. वाजवणार टाळ्या. राजा शिलवान, राजा शिलवान, राजा शिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायाच्या छायेखाली, हो शिवरायाच्या छायेखाली, शिवरायाच्या छायेखाली, शिवरायाच्या छायेखाली, नव्हती कशाची मान, नव्हती कशाची मान, आनंदाने नाचतो छत्रपती शिवाजी महाराज की आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. 2 वर्षापूर्वी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त घेतली आवडीचं टाळ्या वाजवा. हे आवडलं वाजवा पुन्हा देण्याची बाबा बाबा तुम्ही बुद्धी अपार, बाबा तुमची बुद्धी अपार, लेखी तुमची तळतळती तळवा. बाबा तुमचा जे जयकार साता समुद्र पार. बाबा तुम्ही दिली अन्यायाला लाथ, शिक्षणाला हात, दलितांना साथ, नष्ट केली तुम्ही इथे जात पार. बाबा अन्यायाच्या विरोध झाला तुम्ही बेधुंद, बाबा तुम्ही अन्यायाच्या विरोधात झाला तुम्ही बेधुंद, म्हणून आजही 14 तळ्या असतात, म्हणून आजही 14 तळ्यात तुमचे दिसते प्रतिबिंब. बाबा संविधान फक्त संविधान नाही, राष्ट्राचे धन, न्याय व्यवस्थेचे मन, न्यायाचा कणा आणि जय संविधान म्हणा, न्यायाचा कणा आणि जय संविधान म्हणा. बाबा तुम्ही ज्योतिबाचे शिष्य, बाबा तुम्ही ज्योतिबाचे शिष्य रमाजी भीमाईचे, बाबा तुम्ही ज्योतिबाचे शिष्य रमाजी भीमाजी आईचे पुत्ररत्न. बाबा तुम्ही आम्हाला फक्त मनाची दिली संधी, तुम्ही भारतरत्न, तुम्ही भारतरत्न. आवाज उठली त्या दिल्लीच्या दरबारी, आज आवाज उठली त्या दिल्लीच्या दरबारी. आता होळी लावी ही लाली ओठाला, आता होळी लावी ही लाली ओठाला, ओठाला माझ्या भीमाची पुण्याची, सोन्याची ओठाला माझ्या भीमाची पुण्याची, आमची सोन्याची ओठाला. नाही जायचा हक्का तो कामाचा वाद, नाही जायचा हक्का
सुगंध येतो या सुटपुट पोटाला, आता सुगंध येतो या सुटपुट पोटाला, या सुटपुट पोटाला, या सुटपुट पोटाला. माझ्या भीमाची पुण्याई अंकी सोन्याची पोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अंकी सोन्याची पोटाला. हर VIP धन VIP खान VIP मान सन्मान. हर बाबा साहेबान दिले बाबा साहेबान, बाबा साहेबान दिलं बाबा साहेबान, बाबा साहेबान दिलं बाबा साहेबान, बाबा साहेबान दिलं बाबा साहेबान. हो VIP धन VIP खान VIP मान सन्मान, VIP धन VIP खान VIP मान सन्मान. कुणामुळे बाबा साहेबान, बाबा साहेबान, बाबा साहेबान दिले बाबा साहेबान, बाबा साहेबान दिलं बाबा साहेबान. धन्यवाद. गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली, माझी महिला गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली. हे होती वांदा रंग गभाळा. कशी होती महिना? अण्णाभाऊ साठेंनी लिखाण केले ते त्यांची महिना. महिना म्हणजे कोण आहे ते तुम्हाला शेवटाला कळलं, आता नाही वाटत. एखाद्या स्त्रीचं वर्णन केले असं तुम्हाला वाटतं, पण ते शेवटाला कळलं तुम्हाला. कशी होती त्यांची महिना? हे होती तंत्राची, जगणाऱ्याची, मरणाऱ्याची, शेंडीची, दाढीची, हरसणच्या गाडीची, नॉयलॉनच्या जर्जमच्या तल्लम साडीची, बुटाच्या जोडीची, पुस्तकाच्या थडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदाशी तर भाऱ्या पोरांची, आणि पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची. परवा केली नाही उन्हाची, पावसाची, थंडीची, पाण्यानं भरलं खिस माझं, वाण मला एका छत्रीची. आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. इथं आता येऊन आपण बघतो आपला महाराष्ट्र म्हणजे महिना आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी कशाचं वर्णन केलं? महिना माझी महाराष्ट्राचं वर्णन केलं. त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. हे बेळगावनी पाणी कारवार गोव्याच्या एक भाषिक राज्याची, चकाकली संगीना न्यायाची, फौज उठली बिनीवरची, कामगारांची, मध्यमवर्गीयांची, उठला मराठी देश, उठला मराठी देश, आला मैदानी देश, वैरी करण्या नामचे, गोळी डमडमची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती या सायली, माझी आणि लढ्यापुढे पुढे सांगतात, महाराष्ट्रानं पुढे उभारली विजयाची. लढा दिला ना त्यावेळेच्या लोकांनी आपल्याला. 107 हुतात्मे गमावले आपल्या महाराष्ट्राने आणि भारताला फुकट काहीच मिळालं नाही. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला खूप बलिदान द्यावी लागली. पुन्हा महाराष्ट्र मिळवण्यासाठी 150-125 हुतात्मे आपले मरून गेले. हे महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाठ भिंतीला लावून राहायची, तरी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची, गावाकडं मैना माझी भेट नाही तिची. हीच गत आहे खंडित महाराष्ट्राची, हीच गत आहे खंडित महाराष्ट्राची, बेळगाव कारवार डांगर मरगावर मालकी तुझी याची, दोन खंडलीची, कमाल दंडलीची, चीड बेकीची, गरज एकीची, आणि म्हणूनच विनवणी आहे महाराष्ट्राला शाहिराची. आता वळून आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका, विनी भावाची अजून राहिली माझ्या जीवाची, माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती राहिली, माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती राहिली. म्हणे अण्णाभाऊ साठे घरं बुडाली गर्वाची. कुणाच्या गर्वाची? त्यावेळेच्या पंतप्रधानाची आणि गृहमंत्र्यांची. कोण होता पंतप्रधान? मोरारजी देसाई. तो होता गुजरातचा. त्याला वाटायचं मुंबई गुजरात मध्ये जावं. म्हणून सांगतात, म्हणे अण्णाभाऊ साठे घरं बुडाली गर्वाची, नीतूपणाची, जुलमीची, जबरीची, तस्कराची, निकुंभरीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकड्याचं राज्य रावणाचं, लंका जळाली त्याची, आणि तीच गत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसायाची, सगळ्या पाटलाची. अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जय, झालं फाउंटनला जय, बांधून आला मैदानी, दार रत्नाची
शिवाजी होती महाराजांची कीर्ती बेखबर भले भले लक्ष्मण याला कोण खाली जरा भारी कुस्ती बेखबर बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई वर्गा नजर येत तिच्या अंगावर जरा बार झालं पगार तुझी देईना पुरा आणली आहे इतक्या तर एक सरदार उठला आणि बोलला हम बुलाएंगे शिवाजी को आणि त्याला हिरा उचलला नावाची पुजेल खान जिथे भक्त जणू सैतान खान बोलला शादी को तुझा शिव बालक टाळती चिरडून कौतिक झालं बरोबराचे फार निघाला मोठ्या पूर्वीचं त्याचं घोड तळ पैदल त्याचं घोड तळ पैदल ओद फाटाला ये बघते अंगी जोतीचं बळ पाडणार कापी चढते वाटी पेटी त्याला चिलीत त्याचीच खालाची सेवा निघाली गावं उठली मंदिरं उद्ध्वस्त केली आया बहिणीची आबरू लुटली कोण रचणार हे वावले आता शुभाचं काय खरं नाही आता शुभाचं काय खरं नाही आता माझी विजय जावा कधी मला कसा भेटावा लोकांत कधी विकावा भेटीचा घडला साधावा प्रथम गडावर आमच्या सासरे बेटीचा शोधावा कानाला हसत हसत पळून गेला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे